तर नवी मुंबईतील JNPT मध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली। JWR लॉजिस्टिक पार्क मध्ये आग लागली। कंटेनर यार्ड मधील शेडला आग लागल्याची माहिती आहे। अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलेला आहे। आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। तर आगीची ही दृश्य समोर येतात। मोठ्या प्रमाणात धुराचे लोट, यावरून आग किती मोठी आहे हा अंदाज लावता येईल। JNPT मध्ये ही भीषण आग लागली। आगीची दृश्य समोर आलेली आहे। सध्या आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। कंटेनर यार्ड मधील शेडला ही आग लागल्याची माहिती समोर आलेली आहे। परिसरात धुराचे लोट उठलेले आहे, त्यामुळे आगीची भीषणता लक्षात येईल। या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत। आगीचे हे स्वरूप पाहता आग विझण्यासाठी काही वेळ लागू शकतो अशी ही शक्यता आहे। कंटेनर यार्ड मधील एका शेडला ही भीषण आग लागलेली आहे। JNPT मध्ये ही भीषण आग लागलेली आहे। आग कशामुळे लागली या संदर्भातीलही तपास घेतला जातोय। अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांच्याकडून। कविता, काय अधिक माहिती येते आगी संदर्भात? किती वेळ लागू शकतो आग विझण्यासाठी? नक्कीच प्रणिता, JNPT मध्ये जी आहे ती भीषण आग लागलेली आपल्याला पाहायला भेटते। JWR लॉजिस्टिक पार्क मध्ये ही आग लागलेली आहे आणि या लॉजिस्टिक पार्क मध्ये जे आहे ते सामान ठेवण्यात आलं होतं आणि त्या सामानामध्ये अतिज्वलनशील केमिकल असल्यामुळे जे आहे आग मोठ्या प्रमाणात पसरलेली आपल्याला पाहायला भेटते। त्याचबरोबर धुराचे लोट जे आहे ते पसरलेले पाहायला भेटतात। या ज्या ठिकाणी आग लागली आहे त्या ठिकाणी अग्निशामक दल देखील घटनास्थळी दाखल झालेला आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न जे आहेत ते अग्निशामक दलाकडून होताना पाहायला भेटतात। एकूणच आजूबाजूला अनेक कंटेनर असल्याने या कंटेनरला देखील आग लागण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते। अद्यापही कोणतीही जीवितहानी झाली असल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली नाहीये। प्रणिता जी, कविता, आगीचं कारण काही सांगितलं जातंय का? अग्निशमन दलाकडून काही माहिती दिली जाते का? नक्कीच प्रणिता, या आग जी आहे ती थोड्याच वेळापूर्वी लागलेली आपल्याला पाहायला भेटते। शेडला आग लागली होती या लॉजिस्टिक पार्क मध्ये आणि भीषण आग जी आहे ती पाहायला भेटते। एकूणच अद्यापही आगीचं कारण जे आहे ते अस्पष्ट आहे आणि कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती जी आहे ती अद्याप तरी समोर येताना पाहायला भेटते। प्रणिता जी, कविता, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।